मित्रांनो, मोठी खुशखबर. अण्णासाहेब पाटील मागास विकास महामंडळासाठी महाराष्ट्र शासनाने तब्बल ₹150 कोटी निधी मंजूर केला आहे. हा निधी कोणासाठी आहे? व्याज परतावा योजना बंद होणार का सुरू राहणार? आणि या जी-आरमध्ये नेमकं काय म्हटलंय? आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जी-आर सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हा शासन निर्णय जी-आर दिनांक 20 मे 2026 रोजी महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाकडून जारी करण्यात आला आहे, जो स्क्रीनवरती पण दिसत आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरकारने या महामंडळासाठी एकूण 750 कोटी इतका निधी मंजुरीची तरतूद केली आहे आणि त्यापैकी पहिल्या टप्प्यात 150 कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. म्हणजेच महामंडळाच्या विविध योजनांसाठी पैसे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामध्ये विशेषतः व्याज परतावा योजना, कर्ज योजना, तरुण उद्योजकांना मदत, व्यवसायासाठी आर्थिक सहाय्य या योजनांचा मोठा आधार मिळालेला आहे. आता जी-आरमध्ये सरकारने काही महत्त्वाच्या अटी देखील घातल्या आहेत. खर्चाचे व्यवस्थित आणि नियमानुसार करावा. निधीचा गैरवापर होऊ नये. खर्चाचा संपूर्ण हिशेब शासनाला द्यावा. उपयोगित प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. तसेच जी-आरमध्ये स्पष्ट सांगितले आहे की हा निधी बँकेकडून बँकेत पडून ठेवायचा नाही, तर योग्य योजनेसाठी वापरायचा आहे. आता सर्वसामान्य तरुणांना याचा याचा अर्थ काय? जर तुम्ही व्यवसाय सुरू करू इच्छित असाल, कर्ज घेतलं असेल, व्याज परतावा योजनेचा लाभ घेत असाल, अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या योजनासाठी अर्ज केला असेल, तर हा जी-आर तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण निधी मंजूर झाल्यामुळे प्रलंबित प्रकरणांना गती मिळू शकते. व्याज परतावा प्रक्रिया सुरू राहू शकते. नवीन अर्जांना मदत मिळू शकते. पण लक्षात ठेवा मित्रांनो, या जी-आरमध्ये थेट नवीन योजना सुरू झाल्याचं सांगितलेलं नाही. हा मुख्यतः निधी मंजुरीचा जी-आर आहे. म्हणजे योजनांसाठी पैसे उपलब्ध करून देण्याचा निर्णय आहे. तर मित्रांनो, हा होता अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या 150 कोटी निधी मंजुरीचा जी-आर. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांनो शेअर करा आणि अशाच नवीन जी-आर अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.